हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आजचा बाबा एपिसोड एकदम मस्त होता. म्हणजे नॉमिनेशन टास्क होतं आणि इतका टर्न अँड ट्विस्ट होते. आणि राखीने परत भाई तिचा गेम चालू केलाय. तिला माहिती आहे मी ती एकतर कुठल्या ग्रुपमध्ये राहणार नाही, ती इंडिव्हिज्युअल खेळणार. तिला फुल एंटरटेन करायचं असतं, प्लस टर्न अँड ट्विस्ट आणायचे असतात. आता ते काटा गँग बरोबर राहून राहून तेच तेच दिसतंय, तसंच दिसतंय. आता काय ट्विस्ट आणू शकते. तर आज ती पूर्ण खेळली. ती खेळली ते कुठेतरी नाही मनाला पटलं. पण आफ्टर ऑल ती राखी आहे. ती काही करू शकते. ती गेम पालटू शकते आणि काही म्हणजे काय बोलायचं तिच्याबद्दल. सो आजचा जो नॉमिनेशनचा टास्क होता, पण खरंच चांगला होता तो. आणि त्याच्यामध्ये बिग बॉसने त्यांना सांगितलं जे कमकुवत आहेत, तर त्यांना तुम्हाला नॉमिनेट करायचं आहे. सो त्यांना प्रत्येकाच्या गळ्यात त्यांनी फोटो दिले. तर बिग बॉस पण हुशार. त्यांनी असे व्यवस्थित एकमेकांना जे लाईक करत नाहीये, असेच फोटो एकमेकांच्या गळ्यात टाकले. जसे सागरच्या गळ्यात दीपालीचा दिला, दीपालीच्या गळ्यात रुचिताचा दिला, नंतर रुचिताच्या ह्याच्यात राकेशचा दिला, राकेशकडे रोशनचा दिला, रोशनकडे राखीचा दिला, राखीकडे प्राजक्ताचा दिला, प्राजक्ताकडे विशालचा दिला आणि विशालकडे सागरचा दिला. आता ही टोळी गँग एकमेकांना तर वाचवणारच. तर आणि सगळ्यांना काय त्या प्राजक्ताचा पुळका असो, विशालला पण म्हणजे ती प्लेयर चांगली नाही पण तिची पर्सनॅलिटी चांगली आहे. आणि सागर पण तिच्याच बाजूनी की बाबा तिच्याबरोबर कोणी नाही आहे, ती आता एकटीच राहिली आहे, तर तिला सपोर्ट करायचा आहे म्हणजे रुचिताला सांगत होता. आणि मला हे कळत नाही, त्या दिवशी रुचिता बोलत होती सागरवर की हा काय गेम खेळतो वगैरे. आणि नंतर मग ते लोक सगळेच आता एकत्र आहेत आणि एकत्र बसतायत, उठतायत, एकत्र प्रभूला टार्गेट पण करतायत. सो मग तो टास्क झाला ते बोलूयाच आपण प्रभूला कसं आज त्यांनी टार्गेट केलं आणि रडवलं ते. हा टास्कचा आपण बोलूया आधी. हा टास्क चालू झाला आणि त्याच्याप्रमाणे त्यांचं कसं आहे आता ठरलेलं. तर विशालकडे म्हणजे प्राजक्ताकडे विशालचा होता, म्हणजे तिचं त्याला वाचवणार होते. तिचा प्रॉब्लेम होता प्राजक्ताचं राखीकडे. आता राखी एवढ्या दिवसापर्यंत खेळत होती काटा टीमकडे, बरोबर. आणि रोशनकडे याचं होतं, राकेशकडे रोशनचं होतं, रोशनकडे राखीचं होतं. सो असं सगळं चाललेलं. ह्या लोकांच्या डील चालू झाल्या. प्राजक्ताला तर काही कामधंदे नाहीच आहे. तिला तर डील कर म्हणजेच तिला असं वाटतं की ती बिग बॉस आहे. मूर्खपणाचाच गेम आहे. आता रुचिता पण खेळत होती. दीपालीकडे रुचिताचं होतं आणि ती सांगत होती की तू त्याला राकेशला समजाव, तर मग मी नाही तुझं टाकणार. तर त्यांच्या डील होत होत्या. नंतर राकेशकडे रोशनचं होतं. तर मग ते म्हणजे ते लोक एकमेकांशी बोलतात, जसं राकेश पण बोलतोय, दीपाली पण बोलते. हे तन्वीला जेव्हा कळलं तेव्हा तन्वीचा भरपूर संताप झाला. बोलूया आपण पुढे. सो त्यांनी मग डील करायला चालू झालं. नंतर मग जेव्हा टास्क चालू झाला आणि त्यांनी सांगितलेलं म्हणजे तन्वी संचालक होती आणि प्रभू आणि अनुश्री हे दोघं जण म्हणजे सेफ झालेले बिकॉज ऑफ पॉवर की. आणि मग त्यांना सांगितलं तुम्ही तिघांनी बाल्कनीमध्ये बसायचंय आणि तिथून तुम्ही गेम बघून नंतर ते येल्लो लाईन आहे ते. आणि याच्यामध्ये ट्विस्ट असा होता की ज्याला तुम्हाला जर वाचवायचं असेल तर तुम्ही तिथे घोडे होते, त्या घोड्यांची इथे जाऊन उभं राहायचंय. आणि ज्यांना तुम्हाला वाचवायचं नसेल त्यांनी येल्लो लाईनच्या आतमध्ये उभं राहायचंय. नंतर मग इथे राकेशच्या गळ्यामध्ये हा होता, रोशनचा होता. सगळेजण मध्ये जा जा जा, तर राकेश बोलला, तर रोशनची बोलला सुद्धा की मग तू खेळ, तू दिसत नाही, तुझं खेळ ना, तू खेळशील का करा. तर तो खेळीन आणि ट्राय करेल. तरी पण तो बोलला पण तो गेला नाही. मग शेवटी पहिल्या राऊंडमध्ये रोशन नॉमिनेट झाला. नंतर ते सगळे सांगत होते राखीला, बाई प्राजक्ता एकदम म्हणजे तिच्या गळ्याशी आलेलं सगळं. ती एवढी कन्व्हिन्स करत होती राखीला. विशाल पण बोलतोय राखीला, तिचं जा ये, तिचं काय नाटक चाललेलं दाखवत होती की ती कन्फ्यूज झालीये. पण ती राखी आहे. वरून तिथून तन्वी एवढी बिचारी जोरजोराने ओरडते, राखी नको जाऊ, नको जाऊ. तरी ती दाखवते ती कन्फ्यूज झाले. अरे सगळेजण मलाच बोलतायत, मलाच हे करतात, आता मी काय करू, मी जाऊन जीव देऊ का, मरू का. आणि तिचं नाटक आणि नौटंकी चालू होती राखीची. नंतर सेकंड राऊंडमध्ये राकेश आऊट झाला, म्हणजे रुचिता गेली नाहीये. तर मग तो आऊट झाला. आणि नंतर थर्ड राऊंडमध्ये राखीचं नाटक चालू परत हो नाही करत. रोशन तर गेलाच नाही. आता रोशनच्या गळ्यात राखीचं होतं पण रोशन गेला नाही, म्हणजे रॉकी म्हणे तो तर हलणारच नाही, म्हणजे ती राखी नॉमिनेट होणार. म्हणे प्राजक्तासाठी तुझ्यासाठी मी हे करते म्हणून. म्हणजे ती गेली तिथे आतमध्ये, म्हणजे
प्राजक्ताला तिने वाचवलं. आणि मग त्या तन्वीचा असा संताप झाला आणि ती एवढी बडबड करायला लागली, म्हणे ही काय, ही आपल्या गँगमध्ये येऊन ही अशी कशी खेळू शकते. ती वरून ओरडत होती, तिला सांगत होती, अगं तुझ्याकडे नाही आहे डोकं तर माझ्याकडनं भाड्याने घे, पण तू असं नको करू, नको जाऊ, नको जाऊ करत होती, तरी ती ऐकेच ना. आणि राखी गेली. तिला विशाल सारखा सारखा कन्व्हिन्स येऊन करतोय, सागर कन्व्हिन्स येऊन करतोय, प्राजक्ता तिथून बोलते आणि नंतर मग दाखवते राखी की मी किती सॅक्रिफाईस केलं, मी नॉमिनेट झाली आणि तुला वाचवलं. तर भाई ती राखी एमजी घेऊन आली असेल तर तुम्हाला लोकांना सगळ्यांना माहिती आहे एमजी म्हणजे मिनिमम गॅरंटी. म्हणजे लोक मोठे लोक जे सेलिब्रिटी आहेत ते घेऊनच येतात की एवढ्या एवढ्या वीक म्हणजे त्यांना कोणी बाहेर नाही काढू शकणार. तर अशा प्रकारे. आणि नंतर मग प्राजक्ता म्हणते हा बघ तू चांगलं केलं, मी लक्षात ठेवेन आणि असं तसं त्यांचा इमोशनल ड्रामा चालू झाला. नंतर इथे आलंय तन्वीकडे आला टर्न अँड ट्विस्ट. बिग बॉसने तिला पॉवर दिली, भाई तू कोणाला अजून जे आहेत त्यांच्या तुझ्या हिशोबाने तुला वाटतं कोणाला नॉमिनेट करायचंय तर तुम्ही करू शकता. तर इथे राकेश झालेला, रोशन पण झालेला आणि राखी झालेली, हे तिघं तर झालेले. आणि चौथं हिने परत प्राजक्ताला हिने सेफ केलेलं, पण हिने प्राजक्ताला नॉमिनेशनमध्ये टाकलं तन्वीने. आणि अशा प्रकारे 4 जण हे लोक नॉमिनेशन गेले. तर त्याचा मूर्खपणाच नॉमिनेशन होता. हे 4ही नॉमिनेशन म्हणजे काय वाटते तुम्हाला लोकांना याच्याबद्दल कोणाला बाहेर काढतील? आय डोंट थिंक सो. मला एक तर ते लोक कॅन्सल तरी करतील. आता राखीला तर नाही काढू शकणार, राकेशला नाही काढू शकणार, मग राहिला रोशन. मग त्याला काढतायत की नाही की कॅन्सल करतायत ते बघूया. आणि नंतर मग जेव्हा जसं टास्क झाला तसं मग परत ग्रुप बसला त्या लोकांचा. आजकाल सगळेच एकत्र असतात. म्हणजे हे तिघं जरा वेगळे असतात, चौघं म्हणजे दीपाली, राकेश, तन्वी आणि प्रभू. आणि आता यांची भांडणं झाली तर राखी पण त्यांच्यामध्ये जाऊन बसायला लागली. त्या दिवशी राखी तन्वीला म्हणजे बोलत होती, तो तुझा पदर धरून हे करतोय, त्याला सोड, त्याला त्याचा गेम खेळू दे. आणि आज सगळे जण मिळून तिच्या समोर प्रभूला टार्गेट करत होते. तर बाई तू काय करत होती, तू तिथे उभी होतीस. किती घाणेरड्याप्रमाणे आणि इतकी विचित्र वागली ना आज प्राजक्ता. पण नाही बघवलं आणि नाही आवडलं. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे ना, तो लहान आहे. आता लोक म्हणतात तो एवढा पण लहान आहे. हा नेहमीच रुचिताचं बोलणं चाललं असतं, त्याच्यात आणि माझ्यात एवढा काय डिफरन्स आहे, तर मला तर तुम्ही कोणी हे करत नाही आणि त्याला तुम्ही म्हणतात लहान आहे, लहान आहे. फक्त 2 वर्षाचं तर अंतर आहे त्याच्यात आणि माझ्या. आणि जेव्हा मला सगळेजण टार्गेट करतात, माझ्यावरती सगळेजण येतात, तेव्हा मला येतं का कोण वाचायला? म्हणजे रुचिता, भाई तुला तुझ्या वेळी नेहमीच सगळे तुला वाचवायला येतात. विशाल पण येतो, नंतर ती अनुश्री पण येते आणि तो रोशन पण. तो तर इतका डम माणूस आहे, त्याला तर कळतच नाही गेम. कोणाला कुठे कुठे स्टँड घ्यायचा, कोणाला काय बोलायचं ते काही कळत नाही. काल उगीच तिकडे जसं त्याला कळलं चोरी झालीये, ते गेला तिकडे प्रभूवरती चार्ज करायला गेला आणि म्हणजे मारण्यासारखी त्यांची पोझिशन होती. बाई तिकडे अनुश्री एवढ्या वेळा चोऱ्या करते, त्याचं काय? ठीक आहे. इथे आणि मग नंतर तिथे बसलेला झोपलेला प्रभू आणि नंतर हे लोक बोलत होते, डिस्कशन चालू होतं प्राजक्ताचं. हा हिने तन्वीने सगळं रागाच्या भरात केलंय असं तसं. आणि नंतर मग प्रभू उठून तिथे आतमध्ये जरा तर प्राजक्ता लगेच बोलते, हा जा जा, त्यांना सगळं जाऊन सांग. म्हणजे एकदम तिने तुसडेपणाने बोलतात तशीच त्याच्याशी बोलली. आणि मग त्याला ते वाटलं, तू 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 अशी का होते, तर तुला सांगितलं ना जायला. आणि मग सगळेच त्याला बोलायला लागले. आणि तिथून मग ती बया आली आपली रुचिता, ती पण बडबड करायला लागली. आणि सगळं जण त्याला इतके चार्ज करतात. नंतर विशाल पण बोलायला लागला, हा आता काय, आता गरीब आणि सगळं सिंपती कार्ड घेईल आणि तिथे कॅमेराजवळ जाऊन बोलेल आणि असं तसं. म्हणजे त्याचं इंटेन्शन ते नव्हतं, त्यांनी भीक हा वर्ड यूज नव्हता केलेला, पण द वे ही वॉज टॉकिंग ते असं वाटत होतं की कॅमेऱ्यासमोर जाऊन हा भीक मागतोय, म्हणजे जाईल, रडेल आणि मी किती लहान, मी असा, मी तसा आणि सिंपती कार्ड खेळलोय. आणि हा तिथे जाऊन रडायला लागला याला. आणि एवढे सगळे जण आले त्याच्यावरती. म्हणजे तिथे प्राजक्ता होती, राखी एवढं काय बोलत नव्हती, पण बाकीचे सगळे. आणि तो सागर, हं हं, अरे काय हे, तू काय वागतोय, तुला कळते का तुझं वय काय, आणि तू एवढ्या अशा लहान मुलाबरोबर कसा वागतोय? हिंमत आहे तुझी रुचिताबरोबर अशी वागायची? हिंमत आहे तुझी विशालबरोबर असं वागायची? खरंच सागर, मला तर वाटतं जर हा नॉमिनेट झाला असता तर यालाच काढा पहिला. म्हणजे गेमच्या लायकीचा नाहीये, फार निगेटिव्ह जातोय. आणि प्राजक्ता एवढी गुडी दिसते ना बाई, पण तेवढीच निगेटिव्ह दिसते. सॉरी टू से प्राजक्ता, तू फार रॉंग दिसतेस. म्हणजे तुझं जे स्टँड आहे, तुझं ते बोलणं आहे, असं कसं होऊ शकतं? काल तू रडत होती, चोरी करून कसा गेम खेळू शकतात, आणि आणि आज तू तुसडेपणाने त्याच्याशी बोलते का? तू तर एकदम चांगली आहे ना, मग का त्याच्याशी तुसडेपणाने बोलत होतीस?
आणि मग नंतर हा आतमध्ये गेला आणि रडत होता. तर तिथून पण तो रडत होता तर कॅमेऱ्याच्या समोर बसलेला. मग तिथून सागर आला, "तू रडतोस प्रभू, तू रडतोस रड." तर मला वाटलं हा त्याला काहीतरी म्हणजे केअरिंग दाखवतोय. नंतर "अच्छा तू कॅमेऱ्यासमोर आहे. ओके, ओके. हां, हां." म्हणजे कॅरी ऑन. ठीक आहे. तू कॅमेऱ्यासमोर तू तेच करणार. असं करून तो बाहेर आला निघून. म्हणजे तुम्ही लोकांना गृहीतच धरून जाताय. आणि नंतर मग ते दीपाली आणि राकेश वगैरे आले. हे त्यांनी, "अरे तू का रडतो?" होतो. "ते लोकं मला सगळेजण बोलतायत वगैरे." आणि त्यांनी मला सांगितलं, की भीक मागतो वगैरे. मग त्याला हे झालं, दीपाली बाहेर आली आणि दीपाली पण बोलली, "तुम्ही लोकं सगळेजण त्याला हे करताय." तर म्हणे मग ती हे म्हणते प्राजक्ता, "अच्छा आता तू तिला घेऊन आलास." मागच्या वेळी जेव्हा तुझ्याबरोबर झालं होतं रुचिताचं, तेव्हा दीपाली आलेलीच ना तुझ्यासाठी? तेव्हा ती कशी बोलली, की आईला घेऊन आले आणि मग आता जर दीपाली त्याच्यासाठी आली, तर मग तुला आता काय बाई खटकलं? म्हणजे हे ह्यांचे डबल स्टँडर्ड्स आहेत. आणि वरून बोलतात महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्र. भाई महाराष्ट्र बघतोच आहे आणि महाराष्ट्राला दिसतंय सगळं. कोण काय करतंय आणि कसं वागतंय. आणि नंतर मग राकेश पण आला, की त्याने जो भीकवडीचा, "अरे हां, बघितलं कसा खोटा बोलतो. आम्ही असं काही बोललोच नव्हतो. भीक आवड युजच केला नव्हता." आणि सगळेजण परत हे करायला लागले. नंतर मग राकेश त्याला बोलला, की "तू असं नव्हतं बोलायला पाहिजे." तो पण बिचारा कन्फ्यूज आणि त्यालाही कळेना. म्हणजे कसं आहे ना, तो लहान आहे, 20 वर्षाचा आहे. त्याला काही गोष्टी गावच्या साईडचा आहे. त्याला काही गोष्टी शिकलेला नाहीये. काही गोष्टी नाही कळत आहे. तो रिएक्ट करतोय, तो बोलतोय. ठीक आहे ना, पण मग तुम्ही तुम्ही तर स्वतः 40, 45, 50 वर्षाचे लोकं आहात, 35 वर्षाचे. तर तुम्हाला तरी काय कळतंय ना, तर तुम्ही अकॉर्डिंगली वागा ना. तर तुम्ही आणि तरी अनुश्री ॲक्चुअली शी इज द बेस्ट प्लेयर. तिने अंडरस्टँड केलं आणि तिला समजलं. ती म्हणते तेच बरोबर नाही दिसत आहे, की तो एकटा आहे आणि तुम्ही 3-4 जण त्याच्यावरती चढतायत आणि त्याला तुम्ही बोलताय. ती सांगते, तरी विशाल तिच्याच अंगावर बोलतोय आणि ओरडतोय. हां, म्हणजे हां, ते रुचिताजवळ सगळे बोलायला येतात, तेव्हा तू बोलत नाही अशी आणि आता त्याच्याविषयी बोलतात, तर तू अशी बोलते. म्हणजे कसं ना, तिला जर स्टँड जरी घ्यायचा असतो ना अनुश्रीला, हा विशाल पूर्ण तिला दाबतोय. म्हणजे दाबलं तर तू उलटं तू म्हणा इंडिव्हिज्युअल असेल, तुला खेळायचं असेल, तर तू खरं स्टँड घ्यायला पाहिजे. बा तुम्हाला काही वाटू दे, मला असं वाटतंय. तर हे बरोबर दिसत नाही आणि हे चुकीचं चाललंय. तर असं तर तिने बोलायला पाहिजे, तर ती असं बोलत नाही. विशालचा जरा आवाज चढला, की ती एकदम मग शांत होऊन जाते. तर इथे ह्या लोकांचं हेच चाललेलं आणि नंतर मग ते लोकं म्हणजे कंटिन्यूअस ते लोक बोलत होते. त्याला बिचारा रडायला पण येत होतं आणि मग नंतर आतमध्ये गेले. मग ते हिने तन्वी पण बोलली त्याला, की "तुला माहिती आहे हे सगळं तर होणारच." तर तो तो म्हणजे "हे लोक मला जगूच देणार नाही." आणि तो मला ते म्हणजे असं तो बोलत होता. तर ती म्हणाली, "तर तुला माहिती आहे ना हे सगळं होणार होतं. मग तुला माहिती आहे, मग तू असं का बोलतो? तर तू नीट राहा." तर ती चांगलं त्याला समजावत होती आणि सांगण्याचा प्रयत्न करत होती. नंतर मग ती त्याला हेही बोलली, की जसं ह्या लोकांचं सगळं डील चाललेलं. आता राकेशचं आणि रुचिताचं चाललेलंच असतं. नंतर दीपालीबरोबर रुचिताने डील केलेली. ती दीपालीला सांगत होती, "मी चांगली वागेन" वगैरे. नंतर मग दीपाली म्हणते, "मग मला तू कॅप्टनला पण मदत करशील का?" तर ती हो म्हणते. तर या लोकांचं ती ते तन्वीला तिथे बसून सगळं कळतंय आणि नंतर मग तिचा ॲक्चुअली संताप होत होता. म्हणजे हा काय नॉमिनेशन आहे का? अच्छा कसं आहे ना, ती अभ्यास करून आली आहे ना, तर तिला गोष्टी जास्त कळतात. तर तिने बघितलंय, की नॉमिनेशनमध्ये कोण लोकं आली आहेत. तर ही 4 जण जे येण्याचे म्हणजे ते येऊन काही फायदाच नाही ना नॉमिनेशनमध्ये. तर तिला ते कळतं तिचा ना संताप होत होता. तर ते म्हणतात ना एखाद्याचा अभ्यास केलेला असेल आणि पेपर फुटला किंवा नाही बरोबर असेल तर त्याचा काय संताप होतो तसं तिचं चाललेलं. अरे काय हे नॉमिनेशन आहे? म्हणजे तिचा तो संताप होत होता. आणि दुसरीकडनं ती प्रभूला म्हणते, की तिथे राकेश आणि रुचिताची काहीतरी डील होते. दीपालीची आणि रुचिताची डील होते. तर ते लोक तर मला काही सांगत नाहीये. तर तू तरी माझ्याबरोबर राहा. तू माझ्या भावासारखा आहे. आणि तो पण इमोशनल बिचारा. हां, तू तर माझी बहीण आहे. तुला सोडून मी कुठे नाही जाणार. आणि अशा त्या दोघांचं कन्व्हर्सेशन चालू होतं. आणि मला आज थोडं तन्वीचं थोडं लाऊड पण वाटलं. वरती जेव्हा ती बाल्कनीमध्ये होती, टास्क चालू होता. ती इतकी जोरजोराने ओरडत होती आणि राखीला सगळं सांगत होती. आणि इथे तिला वाईट जास्त याचं होतं, की आपलं काटा टीममधलं कोणी नॉमिनेट नाही झालं. फक्त एक राकेश. राकेश सोडून ते तो तरी का व्हावा ते तिचं म्हणणं होतं. आणि जो भाई नॉमिनेट झाला त्याला काही पडलेलंच नाहीये. तो म्हणतो, "जाऊ दे ना, टास्क आहे. तू एवढी सिरियसली का घेते?" म्हणजे ती थोडी एकदम हे झालेली तेव्हा. नंतर मग दुसऱ्या दिवशी राकेशशी बोलत नव्हते. बिकॉज ती गेलीच तिकडे म्हणजे रॉंग खेळली म्हणून.
नंतर तिला सांगितलं कोबीची भाजी करायला, तर म्हणते, "नाही, चिरायला द्या, चिरून द्या कोणीतरी." चिरून नाही दिले. तर म्हणे, "अशीच बनव." तिने खरंच बाईनी तो कोबी अख्खाच्या अख्खा बनवला. म्हणजे असंच त्याच्यावरती मीठ मसाला वगैरे टाकला. अरे भाई राखी आहे. मग ते तिला तरी काय बोलायचं? ती एंटरटेनमेंटसाठी आलेली आहे. तिला एपिसोड खेचायचा आहे. तर ती करते. सो आणि त्यानंतर भांडणामध्ये ती रुचिता पण परत परत एकदा आज किती-किती काय-काय बोलत होती. बापरे! याला प्रभूला फटफटीच्या थोबाडाचा. तो पण बोलला घोडीच्या थोबाडाची. अरे बापरे! इतकं हसायला येत होतं ना आणि राग पण येत होता ना. तर मग नंतर मग सगळेजण ते कॅप्टनचं नंतर तिचं चाललेलं नाटक राखीचं. राखीला सांगते, "तू गप्प बस, तू काय बोलायचं नाही." आणि मग ती परत तिची नौटंकी आणि मग विशाल तिच्याबरोबर जाऊन फुटेज घेतोय. हां, ग्रेट. आणि मग असं दाखवलं नंतर आता बघूया आता प्रोमो आलाय त्यांनी बिग बॉसने सांगितलं, की आता स्कूलचा टास्क आहे तर सगळ्यांना स्कूल ड्रेस दिलेले वगैरे. परत आता बघूया उद्या मजा येईल. तर उद्याच्या एपिसोडमध्ये अजून काय इंटरेस्टिंग होतंय. पण आजचं तर राखीचं थोडं नाहीच आवडलं फ्रँकली स्पीकिंग. पण लेट अस सी अजून काय टर्न एंड ट्विस्ट होतं आणि किती इंटरेस्टिंग होतंय ते बघायला मजा येईल. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.